आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। समलैंगिकतेला विरोधामुळे तरुणाचा खून। 21 वर्षीय तरुणाचा खून समलैंगिक संबंधास विरोधातून हत्या झाल्याची शक्यता। मिरज तालुक्यातील आरग येथील एका 21 वर्षीय तरुणाचा खून समलैंगिक संबंधास विरोध केल्याच्या कारणातून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणात काही अल्पवयीन मित्रांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिदे यांनी याबाबत प्राथमिक माहिती दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी 28 जून रोजी सुजय बाजीराव पाटील वय 21 राहणार आरग काही मित्रांसोबत कामानिमित्त बाहेर गेला होता, मात्र तो घरी परतला नाही। रविवारी रात्रीपासूनच नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली होती। अखेर सोमवारी 30 जून रोजी सकाळी 6 वाजता त्याचा मृतदेह आरग पाझर तलावाशेजारी असणाऱ्या मंदिर परिसरात विवस्त्र अवस्थेत आढळून आला। दरम्यान दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर सुजयला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आणि मृतदेह तलावात फेकल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला। खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा अल्पवयीन मित्रांचा सहभाग निष्पन्न झाला आहे। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये परवा दिनांक 28/6/2025 रोजी त्यातील सुजल बाजीराव पाटील व 21 राहणार आरग हा युवक बेपत्ता झालेला होता। त्याची तक्रार देण्यासाठी त्याचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये काल दिनांक 29/6/2025 रोजी आले होते आणि त्या अनुषंगाने माहिती घेतली असता सदरचा मुलगा जो आहे तो त्याच्या मित्रासोबत निघून गेल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पाहिलेले होते। त्या अनुषंगाने त्या मित्रांच्याकडं विचारपूस केली असता त्यांनी सदर जो बेपत्ता सुजल बाजीराव पाटील आहे त्याला एका कार्यक्रमात बेळंकी येथे घेऊन गेले होते। तिथे त्यांनी मद्यपान केलं आणि तिथून ते परत आरगला आले होते आणि आरग येथील तलावाजवळ त्यातील जो एक अल्पवयीन त्याचा मित्र आहे त्याने त्याच्याशी समलिंगी संबंध करण्याचा प्रयत्न केला। त्यास त्याने विरोध केला असता त्याच्याशी झटापट करून त्याला लाथापक्क्याने मारहाण केली आणि त्याच तलावामध्ये आरग येथील तलावामध्ये त्याला पाण्यामध्ये बुडवून 2 अल्पवयीन त्याच्या मित्राने त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। या घटनेमध्ये सदरचा बेपत्ता जो सुजल बाजीराव पाटील आहे त्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्यामध्ये तपास करून सदरची जी खुनाची घटना आहे ती उघडकीस आणलेली आहे। जे यातील अल्पवयीन बालक आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आम्ही पुढील या गुन्ह्याचा तपास करीत